कर्जत तालुक्यामध्ये सध्या एक विषय गाजतोय, तो आहे इकडच्या स्थानिक टॅक्सी चालकांनी ओला उबेरला विरोध दर्शवलेला आहे. ते नेमका विरोध कशामुळे आहे, ओला उबेरला इथं येण्यासाठी बंदी का घातलेली आहे इकडच्या टॅक्सी चालकांनी, या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉक्टर आशुतोष कुलकर्णी हे समाजसेवी आणि डॉक्टर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ, कारण गेल्या खूप दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू आहे. नेमकी अडीअडचणी काय आहे, टॅक्सी चालकांची अडीअडचणी काय आहे, आणि त्याचबरोबर स्थानिकांना ओला उबेरची सेवा मिळत नाहीये, त्यामुळे स्थानिक नागरिकांना काय नेमकी अडीअडचण येते, या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करूया. आपल्यासोबत आहेत डॉक्टर आशुतोष कुलकर्णी सर. सर वेलकम तुमचा मेट्रो न्यूज मध्ये. नमस्कार सर, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे, काय असं वातावरण तापलेलं आहे की स्थानिक जे टॅक्सी चालक आहेत त्या लोकांनी ओला उबेरला विरोध दर्शवलेला आहे, नेमकं का? नमस्कार, मी ऍक्च्युली कर्जत मध्येच जन्माला आलोय, कर्जत मध्येच मोठा झालोय आणि डॉक्टरकी पण कर्जत मध्येच करतोय, माझं भाग्य आहे. आणि इथे जे सगळे माझे ते आत्ताचे स्थानिक जे चालक आहेत ते सुद्धा माझे मित्र आहेत. काही पेशंट्स आहेत की ज्यांची उपजीविका त्याच्यावरती चालते, तर त्यांची एक मनात भीती आहे की जर असं काही बाहेरनं उबर ओला वगैरेच्या टॅक्सी सेवा आहेत त्या आल्या तर आपला इथला बिझनेस कमी होईल, उपजीविका करता येणार नाही, काही लोकांचे हप्ते थकलेले ते थकतील. तर माझी त्यांना विनंती अशी आहे की काय आता आहे की आम्हाला अडचणी अशा येत आहेत, काही जे स्थानिक लोक आहेत त्यांना, की ज्यावेळेला आयत्या वेळेला एखादा पेशंट आपल्याला मुंबईत न्यायचा आहे किंवा जर कुणाला नवीन पर्यटक इथे आला असेल तर त्याला बुकिंग करणं कठीण जाते, कुठल्या नंबरवरती फोन करायचा. मग त्याच्यासाठी ओला उबरच्या ऍप वरती सोप्या रीतीने ते बुकिंग करता येतं आणि त्याप्रमाणे त्यांना ही राईड मिळू शकते, शेअर राईड मिळू शकते, त्याच्यामध्ये त्यांचे पैसेही वाचतात. तर ह्या गोष्टींचा विचार करून इथल्या या स्थानिक जे आपले जे चालक आहेत त्यांनी सुद्धा एक आपली स्वतःची एक यंत्रणा उभी करावी, की जसं कार्यालय उभं करावं किंवा एखादा फोन नंबर त्यांनी डेडिकेटेड द्यावं की त्याच्यावरती फोन करून कोण अवेलेबल आहे, किती रेट्स तुमचे आहेत ते फिक्स करून ठेवावेत, एअरपोर्टला जायला किती रुपये लागतील किंवा एखाद्या हॉस्पिटलला जायला किती रुपये लागतील, या गोष्टींचा विचार करून त्यांनी जर एक चांगली यंत्रणा उभी केली ना, तर या ओला उबर सारख्या संस्था जरी इथे आल्या तरी त्यांचा टफ ते देऊ शकतात. सर, बघायला गेले तर टॅक्सी चालकांचा जो सध्या स्थिती आहे की ते किती घेतात किंवा कुठपर्यंत काय त्यांचं रेट चार्जेस वगैरे आहे, काय असेल अंदाज? काय अंदाज म्हणजे ऍक्च्युली 3-3,500-4,000 रुपये ते एअरपोर्ट रिटर्न भाडं घेतात. आता एखादी जर टॅक्सी आपण ओला उबर तिकडून केली तर आपण 1800 ते 1500 रुपयात कर्जतमध्ये येऊ शकतो. पण ठीक आहे, आता त्यांनी इथून जायचं पुन्हा यायचं भाडं त्यांना ते घ्यावं लागत असेल किंवा काही दुसऱ्या अडचणी असतील, पण हा सुद्धा जो तफावत आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा जर सामान्य नागरिकांना ओला उबर उपलब्ध झाली तर ते फायदेशीर ठरेल. सर, एक तर महत्वाचा प्रश्न आहे की समजा कर्जतचा टॅक्सी चालक एखादा भाडा घेऊन मुंबईला गेला तर तो मुंबईला ड्रॉप केल्यानंतर तो तिकडनं खाली येणार, मग त्याच्याही त्याला पेट्रोल आणि डिझेल सर्व लागणारच आहे, त्याच्यावर काही तोडगा आपण काढू शकतो? एक्झॅक्टली, म्हणून त्यांनी सुद्धा असं एखादं ऍप मध्ये सामील व्हावं की त्याच्यामुळे त्यांना हे रिकामं येणं होणार नाही आणि त्यांचा पण फायदा होईल. हेच आमचं म्हणणं आहे की त्यांनी आता आपण काही सगळं जग थांबवू शकत नाही प्रगतीच्या, आता प्रगती जोरात चालू आहे, पर्यटन क्षेत्र इथे झालेलं आहे, हजारो पर्यटक इथे येत आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी आपोआप येणारच. तुम्ही मॉडिफाय करा स्वतःला असं मला वाटतं. आता इथे पूर्वी आमचे व्यापारी बंधू होते, तर एकानेच आता उदाहरण दिलं की डीमार्ट इथे आल्यावरती खूप त्याच्यावर विरोध झाला, पण जे व्यापारी बंधू इथे जे सर्व्हिस देत आहेत तेच लोकांनी आपलंसं होते ते तिकडे गेलेच, असं नाही की सगळेच डीमार्टला निघून गेले. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जर ओला उबेरची सर्व्हिस या कर्जत तालुक्यामध्ये सुरू झाली तर ते नागरिकांसाठी चांगलंच असणार आहे? नक्कीच ते किफायतशीर ठरणार आहे. मग सिक्युरिटीचा प्रश्न येऊ शकतो कधी कधी, पण नक्कीच हेच किफायतशीर ठरेल आणि अवेलेबिलिटी महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरामध्ये येतात, पर्यटकांची सुरक्षा त्याचबरोबर त्यांच्यासोबत होणारी लूटमार, ह्या सर्व गोष्टीवर पण आळा बसू शकतो असं तुम्हाला वाटतं?
आता मी त्याच्यावरती जास्त काही बोलू शकत नाही, परंतु होऊ शकतं एका किफायतशीर होणं हे महत्वाचं आहे. कारण आपला इथला जो नागरिक आहे, का पर्यटक जो येतो तो तसा मध्यमवर्गीय समाजात येतो. असं काही श्रीमंत येत नाही तिथे. लोकलनी येणार आहेत, गर्दी करून बिचारे 10,000-1500 रुपये खर्च करतील इथे. आणि जर जाताना जर त्यांना अशी काही चांगली सोय मिळाली ओला उबर सारखी, तर धक्के खात लोकलनी जायला नको. पुन्हा ते शांत चित्ताने घरी जाऊ शकतात आणि किफायतशीर भाड्यामध्ये जाऊ शकतात. आपल्या तालुक्यामध्ये पर्यटन वाढावं यासाठी टॅक्सी चालकांची भूमिका महत्वाची वाटते का तुम्हाला? जरा थोडं त्यामुळे काय होतंय की इथे असं घाबरायचं वातावरण निर्माण झालंय की खरंच काही लुटमार होऊ शकते का, तो विश्वास त्यांनी उत्पन्न करायला पाहिजे. कारण ही सगळे आपलेच नागरिक आहेत आणि ओळखीची लोक आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी असं काहीतरी यंत्रणा उभी करावी की ज्याच्याने सगळ्यांना विश्वास संपादन होईल, आपली लुटमार होत नाहीये याविषयी नक्कीच त्यांच्यामध्ये निर्धार उत्पन्न होईल. आणि पण बघायला गेले तर सर स्थानिक जे टॅक्सी चालक आहेत त्यांचा सुद्धा रोजगार आहे, त्यांचा पोट आहे, त्यांचेही कुटुंब आहेत. ते इतके वर्ष त्याच टॅक्सीवरनं कमवून आणि आपला उदरनिर्वाह करतायत. मग ते कसं, म्हणजे काय याच्यावर तोडगा काय? ऍक्च्युअली तेच म्हणणं आहे माझं की माझे पेशंट सुद्धा आहेत की जे टॅक्सी चालक आहेत. तर त्यांचा उदरनिर्वाह होत नसेल तर आमचं तरी इथे काय उदरनिर्वाह होणार. परंतु तो किफायतशीर मार्गाने व्हावा, कुठे लुटमार होऊ नये. आता एखादे काही सगळे चांगले असतात पण एखादा त्याच्यामधला असा होऊ शकतो की जो लूटमार करू शकतो. टॅक्सी चालक सुद्धा अपडेट झाले पाहिजे असं तुमच्या म्हणणं? करेक्ट, त्याच्यासाठीच म्हणतोय मी की चालकांनी स्वतःची यंत्रणा एक उभी करावी. एखादा डेडिकेटेड फोन नंबर, ऍप असं दिलं किंवा एखादं कार्यालय तिथे जर तुम्ही स्थापन केलं तर नक्कीच त्याचा फायदा पर्यटकांना आणि सामान्य नागरिकांना होईल. जरी टॅक्सी चालक अपडेट झाले आणि त्यांनी यंत्रणा उभारली स्वतःची, तर त्या स्थितीमध्ये ओला उबेरला सुद्धा परवानगी दिली पाहिजे का या क्षेत्रामध्ये? माझं म्हणणं तेच आहे की क्षेत्र ओपन करणं गरजेचं आहे. आता उद्या इथे नवीन डॉक्टर पण येत असतात, तर आम्ही असं विरोध करू शकत नाही की या डॉक्टरनी येऊ नये, फक्त आमच्याकडे जे पेशंट यायला पाहिजेत. प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि तो घटनेने दिलेला आहे. त्यामुळे असं काही कुणाचा विरोध आपल्याला करता येत नाही आणि कुणालाच व्यवसाय करण्यापासून थांबवता येत नाही. पण तो जो पुढचा जो कॉम्पिटिटर आहे किंवा जे त्यांची स्पर्धा आहे ती जिंकण्यासाठी आपण अपडेट होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कर्जत तालुक्याचे टॅक्सी चालक हे सुद्धा अपडेट झाले पाहिजे आणि तालुक्यामध्ये पर्यटन कसं वाढेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं डॉक्टर कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. अजय शर्मा, मेट्रो न्यूज, कर्जत.